नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे एक कैरी घेतलेली आहे. या कैरीपासून आपण कैरीचा चटका ही रेसिपी पाहणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. तोंडी लावण्यासाठी आपण ही रेसिपी करत आहोत. आता ही कैरी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतली आहे. आता आपण ही किसणीने किसून घेऊया. एकदम बारीक अशी ही कैरी मी किसून घेतलेली आहे. किसलेली कैरी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये आपण कोथिंबीर आणि कोथिंबीरीची काही देठं घेतलेली आहेत, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं, 3 ते 4 लसूण पाकळ्या टाकून आपण हे मिक्सरला थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जास्त मी बारीक केलेलं नाही आहे. आणि जो आपण आता किसलेली कैरी बाउलमध्ये काढलेली आहे त्याच्यामध्ये हे तयार केलेलं वाटण टाकून घेऊया. चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा बारीक चिरलेला गूळ टाकून घेतलेला आहे. गूळ टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आता इथे तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद टाकून आपण हा तयार केलेला तडका चटणी कैरीवर टाकून घेऊया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपला कैरीचा चटका तयार झालेला आहे. खाण्यासाठी एकदम भन्नाट असा हा चवीचा चटका तयार होतो. एकदा नक्की करून पहा.